व्यक्ती कुठेही केव्हाही जा, बापाचा धंदा मुलांनी उचलला नाही तर क्वचित दृष्टीस पडते. बहुतेक ठिकाणी व प्रसंगी असेच पाहण्यात येते की बाप वैद्य असला तर मुलगाही वैद्यकी करतो. बाप सराफ किंवा जवेरी असला तर मुलगाही बापाची गादी चालवतो. बापाचा कारकुनी किंवा शिपाई पेशा असेल तर मुलगाही कलम बहादर किंवा तरवार बहादर होण्याची ईर्ष्या धरतो. लक्षावधी धंदे अस्तित्वात असताना, त्यात हरघडी शतशः भर पडत असताना आणि ते शिकण्याची साधने व सोयी विपुल मक्तद्वार असताना, आज जर आपणाला असे स्पष्टपणे दिसते की मुलाचा ओढा बहुधा बापाच्या धंद्याकडे असतो. मुलांनी आपला धंदाच पुढे चालवावा असा मनोदय बापाचाही असतो आणि त्याप्रमाणे उभयपक्षी तयारी करत असतात. जर जेव्हा धंदे थोडे आणि त्याचे ज्ञान मिळवण्याची सार्वजनिक साधने व सोयी थोड्या व एक घरी होत्या, अशा प्राचीन काळात बापाच्या धंद्याची माळ मुलाच्या गळ्यात सर्रास पडते. ह्यात नवलते कोणते? पुष्कळ धंदे वंश परंपरेने चालतात. ह्याचे मुख्य कारण हे की मुलाला वडिलोपार्जित मिळकत आयती मिळते, त्याचप्रमाणे वडिलोपार्जित धंद्याचे बरेचसे ज्ञान त्याला बसल्या जागी अनायासे प्राप्त होते. येता जाता वडिलांचे काम नजरेखालून जाते, त्या संबंधाने ते काय बोलतात हे उमरा न ओलांडता कानी पडते आणि ते काम करू म्हटल्यास सर्व सामुग्री घरच्या घरी सिद्ध असते आणि त्याचे वर्म समजून घेण्याचे मनात आणल्याशिवाय कळकळीचा सांगणारा तत्पर असतो. म्हणताना जावयाबरोबर जेवावे व मुलाबरोबर शिकावे. प्रत्यक्ष बापापेक्षा अधिक हितचिंतक विद्यागुरु कोण भेटणार? धंद्याला काय लागते, खरी मेहनत व कूस किती ह्याचा खडानखडा माहीत असल्यामुळे आणि धंद्याची सर्व प्रकारची पूर्व तयारी करून बसल्यामुळे नव्हे तो अगोदरच रेघारूपास आणल्यामुळे वडिलांनाही असे वाटणे साहजिकच आहे की मुलाने तोंडात आलेला घास टाकून नवा पाव नवा डाव न करता आपल्याच धंद्यात पडावे. ह्याप्रमाणे सौकर्याच्या दृष्टीने वडिलोपार्जित धंदे चालवण्यास चालू व भावी पिढ्या सारख्याच आतुर असतात आणि समाजही ह्या स्थितीस अनुकूल असतो असे म्हटले तरी चालेल. विशेष कारण नसताना कारखानदार आणि कारखाने वरचेवर बदलले तर कालावधीने अनुभवाने व अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या कसबास व प्रावीण्यास समाज मुक्तो. जोपर्यंत कसब सोपे व साधे असते, त्यात कलाकुसरीचा व व्यक्तिसंपादित प्रावीण्याचा भाग फारसा नसतो, तोपर्यंत वंश परंपरेने धंदे अव्याहत चालले तरी समाजाची गरजा विशेष अडचण किंवा तोटा न येता भागतात. आमच्यात अशा प्रकारे पिढ्यानुपिढ्या धंदे चालवणारी विविक्षित घराणी केवळ समाज सुव्यवस्थेसाठी निघाली आणि जरी ती मूळची एकाच समाजातली किंवा त्या समाजात अंतर्लीन झालेली असली तरी कालांतराने आद्य ऐक्याची भावना कमजोर आणि विभक्तपणाची भावना बलवत्तर होत जाऊन त्याचे वेगवेगळे संघ झाले. हेच आमचे वर्ण होते. पूर्वीची वर्णव्यवस्था सैल असून तिच्यामध्ये धंद्याची अदलाबदल करण्यास किंवा अमुक धंदा करणाऱ्या आईबापांच्या पोटी जन्म घेतल्यामुळे त्यांचा धंदा सोडून दुसरा धंदा करण्यास मनाई नव्हती. म्हणजे वर्णव्यवस्था जन्मसिद्ध नव्हती. पुढे जसजसा समाज वाढला व पांगला तसतशी ह्या संघाची बंधने एकमेकांपासून दुरावत गेली आणि भिन्न भिन्न आचार रूढ होत गेले. त्यापैकी काही आचार केवळ यादृच्छेने, काही व्यवसाय परत्वे, काही देशकालमानाने व काही मतभेदाने प्रचारात आले असले तरी त्या सर्वांना त्यांना मूलभूत जो व्यवसाय त्याला धर्माचे स्वरूप येऊन वर्णाश्रम धर्म सर्व सामान्य धर्माच्या जोडीला येऊन बसला. सामान्यांपेक्षा विशेषांचे जेथल्या तेथे महात्म्य जास्त असते. ह्या नियमानुसार ज्या त्या वर्णातले लोक सामान्य धर्मापेक्षा आपल्या वर्णविशेष धर्माला जास्त भजू लागले. धंद्याच्या स्वरूपावरून एक धंदा दुसऱ्या धंद्यापेक्षा अधिक पवित्र व मानार्ह अशी धंद्याची प्रतवारी लागून अखेर एकाच धंद्यातील अमुक काम उच्च व शूद्र किंवा सिद्धी अशी त्यातल्या त्यात कामांची वर्गवारी लागली. ह्यामुळे वर्णाश्रम धर्माची विभक्तता दृढ होऊन पूर्वीच्या एकजीव समाजाचे लोक निरनिराळ्या वर्णात व उपवर्णात एकमेकांत पासून तुटक नांदू लागले आणि ज्याने त्याने आपापल्या वर्णातच शरीर संबंध व अन्न व्यवहार केला पाहिजे. ज्याच्या ज्या वर्णात जन्म त्याच वर्णाचा व्यवसाय त्याने वर्णधर्म म्हणून केला पाहिजे. इतर व्यवसाय करणे अधर्म होय असले कडक नियम अंमलात आले. त्यांनी प्रथम समाजातील सर्व वर्णात होणारा बेटी व्यवहार, नंतर रोटी व्यवहार, नंतर शिवता शिव कमी केली.
आणि 4 वर्णातून अनेक उपवर्ण उर्फ जाती उत्पन्न केल्या. वर्णाप्रमाणे जाती जातींचेही विवेक्षित धंदे व आचार पडत गेले आणि ते जातीधर्म म्हणून त्या जाती पाळू लागल्या. जातीतल्या काही लोकांनी काही धंद्यांतून किंवा मूळ धंद्यांच्या घाणेरड्या आणि किंवा त्रासदायक भागांतून अंग काढून घेतले. तसे ज्यांनी केले नाही किंवा असली कामे ज्यांनी पत्करली त्यांच्या कमी दर्जाच्या पोटजाती बनू लागल्या. वर्णातून ज्या कारणांनी जाती निघाल्या त्याच कारणांनी जातींतून पोटजाती निघाल्या आणि रूढीने सर्व व्यवसाय, पोट व्यवसाय व त्यांतील निरनिराळी कामे ह्यांना जाती धर्माचे स्वरूप देऊन टाकले. ही समाज विभाजक परंपरा जाती पोटजातीवर मुक्काम करती तर बरे होते. एखाद्या जातीने दुसऱ्या एखाद्या जातीचा किंवा पोटजातीचा व्यवसाय किंवा आचार उचलला किंवा जाणून बुजून अथवा नकळत आचार सलखन केले किंवा मूळ धर्माहून किंचित भिन्न असं एखादा उपधर्म किंवा संप्रदाय पत्करला किंवा शेजारी नांदत असलेल्या परधर्माच्या मतांपैकी किंवा उपासनेपैकी एखादा भाग स्वीकारला की त्या जातीत अगर पोटजातीत तट पडत व तेवढा आचार व्यवसाय संप्रदाय धर्ममत अगर उपासना ह्यांपुरता स्वतंत्र पंथ निघे व अजूनही हेच चालले आहे. इतर व्यवहारांत सामान्य जात त्याला दूर धरीत नसे व नाही, परंतु अल्पसंख्याक समाज आपले हितास अतिशय जपतात असा नियम आहे. त्याप्रमाणे नवीन पंथ जातीच्या सामान्य हितापेक्षा आपल्या हिताकडे जास्त लक्ष देतात व वेगळे होण्याचे तयारीस लागतात. ह्याप्रमाणे समाजाचे तुकडे होता होता शेवटी निरनिराळे कुलाचार पडत जाऊन ते कुलधर्म होऊन बसले आणि एरवी सर्व प्रकारे एक अशा कुळांत सुद्धा फूट पडली व 12 पुरभय्ये आणि 14 चुली अशी समाजाची स्थिती झाली. जातीच्या किंवा पंथांच्या विभक्तपणाच्या सहस्रावधी कारणांचा शोध घेतला तर तो अतिशय बोधप्रद व मनोरंजक होईल आणि त्याची छाननी करून त्यातील तथ्यांश समाजापुढे समप्रमाण मांडला तर जातीभेदाची तीव्रता कमी करण्यास त्याचा पुष्कळ उपयोग झाल्यापासून राहणार नाही. अगदी वरवर पाहणाऱ्याला सुद्धा ही गोष्ट कबूल करावी लागेल की ब्राह्मणादिकांच्या बहुतेक जाती वस्ती परत्वे झाल्या. मारवाडी ब्राह्मण, कोकणी मराठा, गुजराती न्हावी, परदेशी कुंभार इत्यादी. ज्या ब्राह्मणांनी नागवेलाची पाने खोडण्याचे टाकून दिले नाही त्यांची तीर गूळ ब्राह्मण म्हणून एक पोटजात झाली. ज्या क्षत्रिय वैश्यांनी विधवा वपन पुनर्विवाह वगैरे चालू केले ते आपल्या वर्णबंधातून फुटून बाहेर पडले. गुरव, भोपे, गोंधळी, आराधी, भुते, फराडी, डोरे गोसावी, वाघ्या वगैरे पुजारी जातींचे भेद देवदेवतांवरून झालेले दिसतात. शंकराची पूजा मुख्यत्वे गुरव करतात, तशी देवीची भोपे, गोंधळी, भूते किंवा आराधी, भैरवाची, ज्योतिबाची भराडी किंवा डोरे गोसावी, खंडोबाची वाघे करतात. पिराला भजणारे व मानभावाचा अनुग्रह घेतलेले लोक ब्राह्मणेतर जातीत पुष्कळ आहेत आणि त्यामुळे त्यांचे वेगवेगळे पंथ झाले आहेत. पंचाळांकडे पाहता सोनार, तांबट, कासार, लोहार, जिनगर, घिसाडी ह्या जाती धातूंवरून पडल्या असाव्यात. सुतर, बुरुड, साळी, कोष्टी, चिवाडे, विणणारे, सनगर, धनगर ह्या जाती धंद्याला लागणाऱ्या निरनिराळ्या जिन्सांवरून पडलेल्या दिसतात. ढोर, चांभार, महार, होलार व मांग चामड्याच्या मुख्य धाग्यांची पोटकामे करतात. तरी त्यांच्या जाती निराळ्या आणि त्यांच्या उच्च नीच भाव आहे. ज्या ढोरांनी जोडे करण्याचे काम पत्करले ते चांभार झाले आणि ज्या चांभारांनी महार मांगचे सुद्धा जोडे करण्याचे पत्करले ते होलार झाले. महार संबळ वाजवतील पण कड्यावर थाप मारणार नाहीत. मांग कडे वाजवतात पण ढोल किंवा डौर वाजवणे कमी दर्जाचे समजतात. तो मांग गारोडी वाजवतात. भिल्ल, कोळी ह्यांसारख्या अनार्य जातींनी आर्यांना विरोध केला आणि त्या लुटमार करून राहिल्या. त्यांना आर्यांतले दुराचरणी लोकही मिळाले असावेत. आज ज्या अनेक गुन्हेगार जाती आपणाला दिसतात त्या दुराचारी आर्य, अनार्य व संमिश्र जातींचे वंशज होत. गुन्हे करणं हा आपला जातीधर्म आहे असे सदर जाती मानतात. क्षेत्रशुद्धीबद्दल प्रत्येकाला काळजी असते, तरी या न्यूनता प्रचूर जगात व्याभिचारी लोक असावयाचेच
आपल्या जातीची नीती बिघडू नये म्हणून वरिष्ठ जातींनी आपल्या कामवासना कनिष्ठ जातीतल्या स्त्रियांकरवी तृप्त केल्या किंवा आपल्यातल्या मोळा सुटलेल्या स्त्रियांची स्वतंत्र जात होऊ दिली. ह्यामुळे खानदेशकडील हरदास व ब्राह्मणपुरापल्लीकडील रामजानी व गंगथडीकडील कोल्हाटी कुलटा नेसावलेली स्त्री आणि मुसलमानांतील कसबी वगैरेंसारख्या जारकर्मी असणाऱ्या जाती निर्माण झाल्या. व्यभिचार हा आपला जातीधर्म असे ह्या जाती मानतात. मुसलमानांचे पाऊल हिंदुस्थानात पडण्यापूर्वी गुरे मारण्याचे काम हिंदू खाटीक करत. मुसलमान दृष्टीस पडल्याबरोबर त्यांनी ते सोडले आणि मुसलमान खाटिकांना मुलांना हा किताब देऊन बकरे लावण्याचे कापण्याचे काम त्यांच्या गळ्यात अडकवले. विशेषतः असे दिसून येते की मूळ जातीतल्या धंद्यातली त्रासदायक व ओंगळ कामे भिन्न भिन्न जातीतल्या मिश्र शरीर संबंधाच्या आपत्त्यांनी व नवीन धर्मानुयायांनी पत्करली. वर सांगितलेल्या व त्यांसारख्या अनेक कारणांमुळे जातीची संख्या व कोंडी बेसुमार वाढली आणि जाती धर्माची मुळे पाळे लोकचारांत इतकी खोल गेली की जातीभेदाचा नायनाट करण्यासाठी अवितीर्ण झालेल्या महंमदी व ख्रिस्ती धर्मांना सुद्धा या कामात तोंड फिरवावे लागले आहे. लाखो हिंदूंनी मोहम्मदी व ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली असली तरी त्यांच्या गळ्यातले जातीभेदांचे लोढणे सुटले नाही. आतार, मन्यार, झारेकरी, कंजार, तेली, धोबी, मोमीन, कांबोळी, कसई, मदारी, दरवेशी, बंदरवाले, कसबी, कटई, हलालखोर वगैरे कनिष्ठ गणलेले धंदे करणाऱ्या मुसलमान जातीच्या व वरिष्ठ जातीच्या मुसलमानांचा बेटी व्यवहार होत नाही. ब्राह्मण ख्रिस्ती, साळी ख्रिस्ती, महार ख्रिस्ती, मांग ख्रिस्ती असले भेद लग्न संबंधात हिंदी ख्रिस्ती पाळतात. समाज सुधारकांना जरी पुष्कळसे जातीभेदक अनावश्यक दिसतात तरी त्यांना फाटा देणे अनेक वर्षांच्या वहिवाटीमुळे दुर्घट झाले आहे. अनेक जातींत अनाचार, दुराचार व दोष ह्यांना जाती धर्माचे स्वरूप आल्यामुळे ज्या त्या जातीला व एकंदर समाजाला त्यांतल्या वावगा प्रकार दिसेनासा झाला आहे. तसेच जाती जातींत आचार विचारांचे अंतर कसे व किती दुरावले आहे आणि जाती धर्मामुळे जातीभेदाचा कोट दुर्भेद्य होऊन पर्वताच्या तुटलेल्या कड्याप्रमाणे हिंदू समाजातल्या जाती एकमेकांपासून बहुतांशी कशा सुटावल्या आहेत हे गुन्हेगार व व्यभिचारी जातींवरून चांगले स्पष्ट होते. प्रत्येक समाजाला असे वाटत असते की आपण स्वयंपूर्ण असावे व कोणत्याही गोष्टीत दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याची पाळी आपणावर येऊ नये. त्यातून हिंदू समाजातील जाती व पोटजाती एकमेकांपासून बहुतेक बाबतीत अलग झाल्यामुळे स्वयंपूर्ण असण्याची आवश्यकता त्यांना विशेषतः भासू लागली. जातीपरत्वे जरी सरकारी खाजगी धंद्यांची वाटणी झाली आणि एकीचा धंदा दुसरी सहसा करणार नाही असा आळा पडला तरी संबंध जातीचा ओघळ होता होईल ती जाती बाहेर जाऊ देऊ नये ही कल्पना बहुजन समाजात अत्यंत दृढमूल झाल्याने प्रत्येक जातीने, पोट जातीने किंवा पंथाने काही राजकीय, धार्मिक व सामाजिक अधिकार राजाला, धर्माधिकाऱ्यांना किंवा सर्वसामान्य समाजाला अर्पण न करता आपल्या हाती राखून ठेवले. त्यामुळे पुष्कळ बाबतीत जातीच्या लोकांचा राजा व धर्मचार्य जातच राहिली. लोकसत्तात्मक राज्य पद्धतीत लोकच आपले राजे असतात तरी आपण धर्मसंस्कारावरील आधिपत्य धर्मगुरूकडे असते असे बहुधा पाश्चात्य देशांत आढळून येते. ह्या नियमाला हिंदू समाजात मात्र काही अपवाद नजरेस पडतात. 18 वर्णीचे नामधारी गुरु जरी ब्राह्मण असले तरी ब्राह्मण मराठे सोडून प्रत्येक जातीला गुरु व भिक्षुक हे व ते यांचे अनेक धर्मसंस्कार चालवतात. उदाहरणार्थ मिरजगाव परगण्याच्या माळ्यांचे मानगण आडनावांचे भिक्षुक आहेत. आराधी भुत्ते यांचा भोप्या गुरु, कदम मराठा ढोरांचा गुरु घोडके, महारांचा मागता भिक्षुक ढेबुजी मेघुजी, मांग गारोड्यांचा डक्कलवार. लग्नापेक्षा मोठा संस्कार कोणता असावा याचा शास्त्रांनी त्याला धर्मसंस्कार ठरविला आहे म्हणून वास्तविक लग्न धर्माचार्याने लावयास पाहिजे. परंतु फासपारधी, कोलाटी, कुंचीवाले, वड्डर, गोंड वगैरे हिंदू जाती कोणत्याही धर्माकडून लग्न न लाविता जात पंचाकडून लावितात. जातीचे सामायिक बोबाटे जात गंगेने किंवा मैदान देवाने मिटवावेत. त्यांच्या जातीबाह्य व्यक्तींचे किंवा संस्थेचे बोट श्रू देऊ नये. एवढेच नव्हे तर ज्या भानगडी जाती विशिष्ट नसून निव्वळ व्यक्तिविषयक आहेत
किंवा ज्याचा संबंध इतर जातींशीही तितकाच पोचून त्यांनाही ज्या सामान्य आहेत त्या देखील जातीने मिटवाव्यात असा निर्णय हिंदू समाजाने ठरवला आणि तो धर्माध्यक्षांनी व प्राचीन राजांनीही मान्य केला. एखाद्याने काही दुष्कर्म केले, जमातीच्या आचाराविरुद्ध किंवा ठरावा विरुद्ध आचरण केले, जाती संप्रदायाविरुद्ध लग्न लावले, प्रेत संस्कारांच्या प्रसंगी मदत केली नाही, जमातीने मागितलेली वर्गणी दिली नाही, एखाद्या मानहाचा उपमर्द केला तर जात त्याला शासन करते व पावनही करते. जेथे एका जातीतील एक अगर अनेक व्यक्तींचा किंवा संबंध जातींचा संबंध दुसऱ्या एक किंवा अनेक जातींशी किंवा संबंध समाजाशी अथवा राजांशी पडे, तेथे जातींतील विशिष्ट व्यक्तीबद्दल किंवा संबंध जातीबद्दल जबाबदारी अवघ्या जातींवर टाकेत आणि जात गंगा ती पार पाडी. तथापि जेव्हा एखादा इसम माजून जातीला मोजी नासा होई, तेव्हा धर्माध्यक्षाकडे अगर राजाकडे धाव घेऊन त्याच्यामार्फत जात आपल्या कायद्याची अंमलबजावणी करून घेई. धर्माध्यक्षाची आज्ञा जी जात किंवा जातीतील व्यक्ती उल्लंघी, तिचे परिपत्य धर्माध्यक्ष राजाकडून करवीत. सारांश, ज्याप्रमाणे गावकऱ्यांच्या बहुतेक सर्व राजकीय, धार्मिक व सामाजिक कृत्यांची जोखीम गावगडा उचली, त्याचप्रमाणे जातीभाईच्या कृत्यांचा जिम्मा जात घेई आणि लोकांवर राजा व धर्माध्यक्ष ह्या दोघांपेक्षाही खराखुरा अंमल जातीचा व गावाचा असे. ह्यामुळे प्रस्तुत काळी ज्या अनेक गोष्टी खास राजसत्तेच्या म्हणून कायद्याने ठरवलेल्या आहेत, त्यांचा निकाल जात व गाव पूर्वी आपल्या अधिकारांत करी. मागून चालत आलेल्या वळणावर लोक अजूनही त्या करावयास जातात, पण नकळत त्यांच्याकडून कायदा केव्हा केव्हा तर फौजदारी कायदा मोडला जातो. पट्टी वसूल करण्याच्या कामी स्वराज्याप्रमाणे पाटील, कुलकर्णी नाठाळ कुळाच्या चुलीत क्वचित प्रसंगी पाणी ओततात किंवा त्याला अगर त्याच्या माणसाला विहीर बंद करतात. त्यांचे हे कृत्य गावाला पसंत असते, पण कुळाने फिर्याद केली तर कायद्याप्रमाणे पाटील कुलकर्ण्यांना शिक्षा करणे अधिकाऱ्यांना भाग पडते. हिंदुस्थानातील ख्रिस्ती लोकांच्या लग्न संबंधाने 1872चा 15वा कायदा आहे. त्यांचे 68वे कलम असे आहे की ह्या कायद्याप्रमाणे लग्न लावण्याचा अधिकार नाही अशा इस्माने डिस्ट्रिक्ट मॅरेज रजिस्ट्रारच्या गैरहजेरीत ज्यांपैकी एक जण ख्रिस्ती आहे अशा वधूवरांचे लग्न लावले तर तो 10 वर्षापर्यंत सक्त मजुरीच्या शिक्षेस पात्र होतो. सोलापूर जिल्ह्यात एका महार मुरळीने आपली नात ख्रिस्ती शाळेत घातली व तिचा बाप्तिस्मा झाला. ती उपवर झाल्यावर जातीच्या विचाराने तिचे लग्न दुसऱ्या एका महार मुरळीच्या मुलाशी गावभटांकडून लावले. बाप्तिस्मा झालेल्या लोकांच्या नावावर सर्क्युलर गावाच्या वाडी वस्तीस लागत नसते, त्यामुळे त्याची दौंडीही पण देत नाही. तरी पण शांतिरस्तू पुष्टीरस्तू गावभट, नवरा नवरीचे आप्त, जातभाऊ वगैरे मांडव साजरा करणारी मंडळी गुन्ह्यात सापडली. परंतु युरोपियन मॅजिस्ट्रेटने सारासार विचार करून खैर केली व भटजींचे चौथ्या प्रहरी धिंडवडे निघाले नाहीत. जातीतल्या लोकांवरील जे प्रभुत्व जातीने आपणाकडे ठेवले त्याचा अंमल जोपर्यंत जातीची संख्या थोडी कमी आणि वस्ती लहानशा प्रदेशांत होती तोपर्यंत संबंध एक जात जमून करी. जसजशा वस्ती वाढी वाढली आणि लोक दूरवर ठिकाणी जाऊन राहू लागले, तसतसे संबंध जात गोळा होणे अवघड पडू लागले. तेव्हा जातीतील मुरब्बी व शिस्त माणसे गोळा होऊन जात प्रकरणांचा निवाडा करीत व तो सर्व जात मान्य करी. कालांतराने संबंध जातीतील शिष्ट किंवा पंच गोळा करणे सुद्धा अडचणीचे होऊ लागल्यावर जातींनी आपल्या प्रमुख घराण्यांतून काही अधिकारी नेमले आणि जेथे जेथे जातीची वस्ती असे तेथे तेथे त्यांनी सोयीप्रमाणे संबंध जात अगर पंच गोळा करून जात प्रकरणांचा निकाल करावा असा त्यांस अखत्यार दिला. अशा प्रकारे स्थानिक जात पंचायतीकडून ज्या वादाचा निर्णय लागत नसे त्यांचा निर्णय लग्न अगर दिवस अशांसारख्या प्रसंगी अनेक ठिकाणचे पंच जमवून लावित. जातीने जे अंमलदार नेमले त्यांत जात पाटील, जात चौगुला हे प्रमुख होत. ब्राह्मण व क्षत्रिय वर्गात मोडणाऱ्या जातींत जात पाटील वगैरे अधिकारी दक्षिण प्रांती फारसे दिसून येत नाही.